नमस्कार. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नो या सेंटरच्या वतीनं लोकसंख्या आणि मानवी विकास या पॉईंटवर आपण चर्चा करणार आहोत. इंडियन इकॉनॉमी अर्थात भारतीय अर्थव्यवस्था या विषयाअंतर्गत हा येणारा टॉपिक आहे. मी प्राध्यापक डॉक्टर आभासू शिंदे आहे. महाराष्ट्रातून आपल्याशी संवाद साधत आहे. इग्नो सेंटरने अशी दिलेली ही संधी आहे. त्या अनुषंगाने अनेकांशी भारतीय अर्थव्यवस्था या विषयातील लोकसंख्या हा अत्यंत महत्त्वाचा आणि त्यातून मानवी विकास किंवा मानवी संपत्तीच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. लोकसंख्येसाठी खरं तर बोलावं तेवढं कमी असतं आणि देशाचा विकास किंबहुना भारताकडे पाहण्याची इतर जागतिक पातळीवरील देशाची जर स्थिती पाहिली तर आपल्याला एक बाजारपेठ, मोठी बाजारपेठ, उत्तम पद्धतीची बाजारपेठ, मोठी ग्राहक संख्या असणारी बाजारपेठ म्हणून भारताकडे सर्व जागतिक पातळीवरील सर्व देशांचं लक्ष हे भारताकडे असल्याचं आपण पाहतो. याच अनुषंगाने एकूणच डेमोग्राफी किंवा लोकसंख्याशास्त्र किंवा लोकसंख्या तंत्र या अनुषंगाने आज आपण सखोल चर्चा करण्याच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधत आहोत. मानवी लोकसंख्येचा वैज्ञानिक अभ्यास, सायंटिफिक मेथडने ज्यावेळेला आपण लोकसंख्येचा अभ्यास करतो त्यावेळेस त्याला डेमोग्राफी असं म्हटलं जातं. लोकसंख्या तंत्र किंवा या संदर्भात लोकसंख्येचा असणारा आकार, लोकसंख्येची रचना, लोकसंख्येविषयक विकासाच्या दृष्टीनं काही ठोस पावलं उचलली जाऊ शकतात का? त्याचबरोबर लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे किंवा त्याचं महत्त्व या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मानवी लोकसंख्येची रचना, या रचनेत झालेला बदल आणि त्यातील वाढ, आर्थिक वाढ आणि विकासावर महत्त्वपूर्ण परिणाम लोकसंख्येमुळे होत आहेत. विशेष करून मानवी विकास कार्यासाठी कामगार पुरवठ्याचा एकमेव आणि अंतिम स्रोत आहे. मानवाचा विकास करण्यासाठी कामगार, मग अगदी यंत्रतंत्र असू द्या, टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने आपण मोबाईल तंत्र आपण म्हणूया, कॉम्प्युटरच्या अनुषंगाने म्हणूया, लॅपटॉपच्या अनुषंगाने म्हणूया, ही जी दृकश्राव्य माध्यमाच्या अनुषंगाने सर्चिंग पार्ट्स आहेत आपण म्हणूया, वेगवेगळे घटक आहेत, त्याच अनुषंगाने बॉटल असेल, पेन असेल, वही असेल, माऊस असेल, इतर सर्व बाबी ज्या वेळेला आपण पाहतो या सर्वांचा निर्माण करता हा मानव आहे किंवा निर्मिती ही मानवाने केलेली आहे. आणि वस्तूंची निर्मिती ही मानवाने वेगवेगळ्या यंत्रतंत्राच्या सहाय्याने असेल किंवा यंत्रतंत्र निर्माण करण्याचं काम हे मानवाने केलेलं आहे. म्हणजे दैवी गुणाचा ज्या वेळेला आपण विचार करतो किंवा दैवी स्थितीचा विचार करतो त्यावेळेला त्याच्यासाठी आणि याच्यामधला हा फरक म्हणजे मानव निर्मितीचं काम जसं घडत असतं तशा पद्धतीनं यंत्रतंत्र निर्मिती करून उपजीविकेच्या अनुषंगाने असेल, रोजीरोटीच्या अनुषंगाने असेल, मानव हा एक क्रियाशील घटक आपण पाहतो की काहीतरी निर्माण करण्याच्या अनुषंगाने मानव हा क्रिया करत असतो. म्हणूनच कामगार हा कोणत्याही उद्योग व्यवसायातला क्रियाशील घटक मानला जातो. कारण भांडवलाच्या अनुषंगाने आपण यंत्र खरेदी करू शकतो, परंतु यंत्राचं स्विच ऑन करण्यासाठी मानवाची गरज असते, कामगाराची गरज असते. कारण ते स्विच ऑन जर नाही केलं, बटन सुरूच नाही केलं तरी ते यंत्र ऑटोमॅटिकली काही करू शकत नाही. बिगिनिंग प्रोसेस जी असते, स्टार्टिंगची प्रोसेस आहे, तिथं मानवाची आवश्यकता आपण म्हणूया. किंबहुना सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याचा उपभोग घेण्यासाठी देखील मानवाचीच म्हणजे कस्टमरचीच गरज आहे असं आपल्याला दिसून येत आहे. कस्टमर हा अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतो. म्हणजे एखादी कंपनी आहे, एखादा उद्योगधंदा आहे, त्याच्या तो सुद्धा एक प्रकारे कस्टमर किंवा ग्राहक असू शकतो. परंतु कामगार हा एक क्रियाशील घटक आहे. म्हणजे एकूण अर्थव्यवस्था म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला आपण भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या घटकाचा विचार करतो त्यावेळेला कामगार किंवा श्रमिक हा घटक अत्यंत महत्त्वाचा आणि तो अंतिम स्रोत किंवा उत्पादनाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा घटक आहे, क्रियाशील घटक आहे. आणि उपभोगाच्या दृष्टीने देखील कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीला आपण म्हणूया की फोर व्हीलर गाडी खरेदी करायची असते, BMW गाडी खरेदी करायची असते आणि ते खरेदी केल्यानंतर वापरणारा घटक जो आहे त्याच्यामध्ये काय आपण म्हणूया की कॉम्प्युटर ठेवून ऑटोमॅटिकली चालणार नाहीये.
चालवण्यासाठी असेल, वापर करण्यासाठी असेल, मानवाचीच गरज असते. आणि याला निर्मिती करण्याच्या अनुषंगाने सुद्धा मशीननं जरी स्पेअर पार्ट वेगवेगळे तयार केलेले असले तरी त्याचा शोध हा मानवानेच लावलेला असतो. त्यामुळं कोणता तरी कामगार आपण म्हणूया, कोणता तरी अधिकारी आपण म्हणूया, त्या ठिकाणी असणारा पदस्थ व्यक्ती म्हणूया, इंजिनचा असणारा इंजिनियर म्हणूया, हे देखील अत्यंत महत्वाचे किंवा कामगार या घटकामध्ये मोडणारा किंवा रिसर्चर आपण म्हणूया, शोधणारा आहे, नवनिर्मिती शोधणारा आहे. त्यामुळे मानव हा एक क्रियाशील घटक आहे आणि तोच वस्तू निर्मिती असतील किंवा वस्तूचा पुरवठा असेल तो करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत असतो किंवा त्या अनुषंगाने तसे बदल होताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर लोकसंख्येच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो, भारतात लोकसंख्याशास्त्रीय माहिती किंवा डेटा जो आहे तो जनगणना अहवालामध्ये आहे, उपलब्ध आहे. आणि त्यानुसार दर 10 वर्षातून एकदा भारतात ही जनगणना केली जाते. सध्याची शेवटची जनगणना जी आहे ती जर आपण पाहिली तर 2011 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा ऐकायला मिळते. त्यानंतर 2021 मध्ये ही जनगणना होणं अपेक्षित होतं, परंतु कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे जगावर आलेली एक मोठं संकट होतं आणि त्या संकटामुळे खरं तर लोकसंख्येची जनगणना होऊ शकली नाही. आता 8 करोड पेक्षा जास्त किंवा 8 कोटी लोकसंख्या ही ज्यावेळेला आपण ऐकतो पाहतो त्यावेळेला एखादी कोटी एखाद्या राज्याची लोकसंख्या झालेली दिसते. आणि 8 बिलियन पेक्षा जास्त लोकसंख्या ही जागतिक पातळीची झालेली आपण पाहतो. 2011 मध्येच आकडेवारीच्या अनुषंगाने ही भारतात झालेली शेवटची आकडेवारी नाही किंवा जनगणना झालेली दिसते आपल्याला. त्यानुसार आपल्याला पुढे पाहायचं आहे लोकसंख्या भारतातली कशा पद्धतीची आहे. त्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला 1951 मध्ये 36 कोटी लोकसंख्या किंवा 36.09 ही जी लोकसंख्या आहे, सोर्सेस जो आहे तो सेन्सस 1951 टू 2011 2011 पर्यंतची ही लोकसंख्या आपल्याला दिसून येते. 1951 ला ही लोकसंख्या जी आहे ती 36 कोटी लोकसंख्या दिसते आणि 1961 मध्ये 43 कोटी लोकसंख्या आहे. त्याचबरोबर 71च्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ती 54 कोटीपर्यंत लोकसंख्या वाढलेली आहे. 81 मध्ये 68 कोटीपर्यंत लोकसंख्या वाढलेली आहे. 91 मध्ये जे आहे 84 कोटीपर्यंतची लोकसंख्या वाढलेली आहे. त्याचबरोबर 2001 मध्ये ही 102 कोटी किंवा त्या अनुषंगाने 128 पॉईंट समथिंग ही लोकसंख्या आपल्याला दिसते. आणि 2011 मध्ये 121 कोटी लोकसंख्या आपण झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी 102 कोटीवरून लोकसंख्या 121 कोटीपर्यंत गेलेली आपण पाहिलेली आहे. 2011 मध्ये असणारी ही लोकसंख्या जी आहे ती भरगच्च पद्धतीने वाढलेली आहे. 1921 ची जशी 2021 ची जशी आपण लोकसंख्या पाहतो त्याच अनुषंगाने ही लोकसंख्या ही प्रचंड वाढलेली असेल. म्हणजेच किंबहुना 135 ते 140 कोटीपर्यंत लोकसंख्या गेलेली असेल कदाचित. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा भारतातला जो आहे तो जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा आहे. तो फार वेगाने वाढलेला दिसतोय. भारताची लोकसंख्या आकार आणि वाढ पॉप्युलेशन ऑफ इंडिया साईज अँड ग्रोथ 100 वर्षाच्या कालावधीत भारताची लोकसंख्या ही चौपट झालेली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात चीन नंतर भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि लोकसंख्येचा आकार जो आहे तो देखील फार वाढलेला दिसतोय. जागतिक पातळीवरती भारत ही एक आपली जगाच्या दृष्टीनं मोठी बाजारपेठ म्हणून पाहिलं जातं आणि अनेक उत्पादनं अनेक प्रोडक्शन ही भारतात पाठवली जातात असं दिसून येते. त्यामुळेच भारतीय बाजारपेठेवर आयात निर्यातीवरती असणाऱ्या बंदी किंवा त्या कालखंडात असणारी जी स्थिती जी आहे ती आपल्याला बदललेली दिसते. लोकसंख्येच्या प्रमाणात चीन नंतर जर बघितलं तर आपण जसा क्रमांक म्हणतो तसं भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत जर पाहिलं तर 2.4% हे भारतातलं क्षेत्रफळ एकूण जगाच्या तुलनेत आहे आणि जगाच्या उत्पन्नात 1.2% कमी योगदान हे भारताचं आहे. म्हणजे उत्पन्नाच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर ते कमी प्रमाणात दिसून येते, परंतु जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे 17.5% लोकसंख्या ही भारतात सामावून घेतलेली दिसते. म्हणजे भारताची एकूण लोकसंख्या जी आहे ती
खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जागतिक पातळीच्या लोकसंख्येच्या तुलनेत भारत दुसऱ्या क्रमांकावर देश आहे. चीन नंतरचा क्रमांक आपला लागतो आणि एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत मात्र आपल्याकडे क्षेत्रफळ हे तुलनात्मकरित्या 2.4% एवढंच आहे. म्हणजे केवळ 2-2.5% असणारे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या मात्र 17 किंवा 18% लोकसंख्या भारतात आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जगातील प्रत्येक 6वी व्यक्ती ही भारतीय आहे. किंबहुना उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या 2 राज्यांची एकत्रित लोकसंख्या ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची लोकसंख्या जर एकत्रित केली तर ती अमेरिकेसारख्या देशाची लोकसंख्या जेवढी असावी, हा तिसऱ्या क्रमांकाचा जो देश आपण म्हणूया तो लोकसंख्येच्या अनुषंगाने एकत्रित विचार करता भारतातील काही राज्यांची लोकसंख्या ही जगातील अनेक देशापेक्षा जास्त आहे. म्हणजे अमेरिकेसारखा जर विकसित देश आहे आणि इथं आपल्या 2च राज्याची लोकसंख्या जेवढी आहे तेवढी लोकसंख्या फक्त असेल तर विकसित राज्यासाठी ही खूप मोठी चांगली संधी असते. कारण उपजीविकेसाठी असणारा जो घटक आहे लोकसंख्या तो कमी आहे. त्यामुळे मिळणारं उत्पन्न, झालेलं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावरचं उत्पन्न समोरच्या बाजारपेठेमध्ये, देशातल्या बाजारपेठेमध्ये विक्री करता येतं आणि त्यातून जास्त नफा मिळवता येतो. परंतु भारतात मिळालेलं जेवढं उत्पन्न असतं तेवढं उपजीविकेसाठी उत्पन्न लागतं. किंबहुना आपल्याच देशातल्या लोकसंख्येसाठी या उत्पन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे विक्रीयोग्य उत्पन्न ज्या वेळेला आपण पाहतो, एक्सपोर्ट करण्यासाठीचं प्रोडक्शन ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला ते उत्पादन हे कमी प्रमाणात असतं आणि एक्सपोर्ट लेवल ज्या वेळेला प्रोडक्शन आपल्याकडे कमी असेल त्यावेळेला या प्रोडक्शनमुळं आपल्याला होणारे फायदे हे कमी होतात आणि विकसित देशाचा ज्या वेळेला अमेरिकेचा विचार केला जातो, जपानसारख्या देशाचा विचार केला जातो त्यावेळेला त्यांना मिळणारे त्यातले बेनिफिट्स हे मोठ्या प्रमाणावर आहेत किंवा जास्त प्रमाणात आहेत असं दिसून येते आपल्याला. सेन्सेक्सच्या अनुषंगाने ज्या वेळेला मिळालेले सोर्सेस काही आहेत तर त्यातून पॉप्युलेशन इन करोड्स म्हणजे 1901 मध्ये असणारी ही लोकसंख्या जी होती ती 23.84 करोड होती. त्यानंतर तीच लोकसंख्या ॲव्हरेज अॅन्युअल ग्रोथ ज्यावेळेला काढला जातो त्यावेळेला पहिल्यांदा ही लोकसंख्या इथं ग्रोथ दिसत नाही, कारण आहे तीच ग्रोथ असते. 11 मधली ही ग्रोथ जी आहे ती 0.56 म्हणजे 0.56% झालेली आहे. 23 वरून ही लोकसंख्या 25.21 कोटीपर्यंत वाढलेली आहे. नंतर 21च्या अनुषंगाने जर पाहिले 1921 तर ती 25 कोटीने वाढलेली आहे आणि 1931ला ही 27 कोटी वाढलेली आहे. त्याचबरोबर 1941ला 31.87 कोटी लोकसंख्या वाढलेली आहे. 51ला 36.11 कोटी एवढी लोकसंख्या वाढलेली आहे. किंबहुना ज्यावेळेला आपण स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पाहतो की 36 कोटी लोकसंख्या 1947च्या आणि 51च्या दरम्यान ही लोकसंख्या जी आहे जी आकडेवारी 36 कोटीपर्यंत होती आणि आता आपण पाहतो की ती 121 कोटीपर्यंत वाढलेली आहे. म्हणजे 36 कोटीवरनं जवळपास 3 पटीपेक्षा जास्त लोकसंख्या आपली वाढलेली दिसते. हाच वाढीचा ज्या वेळेला आपण ॲव्हरेज ग्रोथ रेट काढतो त्यावेळेला स्वातंत्र्योत्तर कालखंडात 1.25 वरून 1.66 पर्यंत ही ग्रोथ झालेली आहे. म्हणजेच ही ग्रोथ 0.25 वरून 0.66 पर्यंत झालेली आहे. किंबहुना 2001 मध्ये ही ग्रोथ जी आहे ती 1.97 अशी होती. म्हणजे त्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा वेग हा आता आपण पाहतोय स्वातंत्र्योत्तर कालखंडात आणि विशेष करून लास्ट 20 इयर्स ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला वाढीचा वेग हा इथं काही प्रमाणात कमी झालेला आहे. किंबहुना तो सगळ्यात हायेस्ट ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला 1981 बेरोजगारीचा कालखंड ज्या वेळेला पाहतो, महाराष्ट्रात 1972चा कालखंडात दुष्काळ 1.96 एवढं ग्रोथ रेट जो होता तो वाढून 71 मधला जो 2.20 असा झाला आणि 1981 मध्ये म्हणजे 1981 मध्ये हा ग्रोथ रेट 2.22 हा सर्वोच्च राहिलेला आहे. त्यानंतर 1991ला उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण ही जे धोरणं राबवले गेले त्या पार्श्वभूमीवर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणातून लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन जी खाजगीकरण खाऊच्या नावाचे धोरण आपण म्हटलं जातं किंवा LPG म्हटलं जातं. याचं कारणच असं होतं की एकूण लोकसंख्या जी आहे
ते प्रचंड वेगाने वाढलेले आहे आणि वाढत्या लोकसंख्येला उपजीविकेसाठी आपल्याकडं पुरेशा प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध नव्हतं आणि आपण खरेदी करून सुद्धा आपली उपजीविका आपला देश भागवू शकत नव्हता किंवा पूर्ण करू शकत नव्हता. म्हणून 91ला ही पॉलिसी राबवली. त्यावेळेला 84 कोटी लोकसंख्या भारतात होती. या 84 कोटी लोकसंख्येला उपजीविकेच्या अनुषंगाने किंवा हा लोकसंख्या वाढीचा ग्रोथ रोखण्याच्या दृष्टीनं मग वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा राबवल्या आणि आरोग्य कल्याण विभागाच्या मार्फत किंवा आरोग्य विभागाच्या मार्फत विशेष करून काही नियोजन राबवण्यात आलं. हम दो हमारे दो किंवा ऑपरेशनच्या संदर्भात वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या. याच सवलतीच्या पार्श्वभूमीवर आव्हान करण्यात आलं जनतेला की किंवा स्त्री पुरुष भेद जो आहे तो कसा कमी करता येईल किंवा कसा केला जाऊ नये. स्त्री आणि पुरुष यांना समानतेची वागणूक दिली गेली. त्याचबरोबर मुलगी किंवा एखाद्या अपत्याला पुढं जी प्रजनन क्षमता जी वाढत होती किंवा एका कुटुंबामध्ये 4, 5, 8, 10 मुलं जी होत होती त्याच्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर कालखंडात अनेक रिस्ट्रिक्शन्स घालण्यात आली. त्यामुळे सध्याचा भारतातला जो कायदा आहे हम दो हमारे दो अशा पद्धतीची जी म्हण आपण म्हटली जाते त्या पद्धतीनं दोनच अपत्यासाठी शासकीय सोयी सवलती किंवा त्या कुटुंबाला तशा पद्धतीची मदत हे देण्याचं आव्हान शासनाकडून केलं जातं. त्याचबरोबर अनेक ज्या ऑपरेशनच्या अनुषंगाने असतील, नसबंदीच्या अनुषंगाने असतील, अनेक प्लॅन्स किंवा पॉलिसीज हे शासनाकडून राबवले जातात. त्यातून शासन कशा पद्धतीने काम करू शकतो ते त्या ठिकाणी पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच लोकसंख्या जी आहे ती चांगल्या पद्धतीनं जी सकस लोकसंख्या आहे ती कशी टिकून राहील त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला विचार करणं हे अपेक्षित असतं. एकूण लोकसंख्या जर वाढीचा वेग कमी करण्यात आला, ग्रोथ जर आपल्याला 1.66 किंवा 1.66 वरनं ते आता 2021 मध्ये ज्यावेळेला आकडेवारी आपल्या समोर येईल त्यावेळेला ती आणखी कमी होणं अपेक्षित आहे. वेगवेगळ्या राज्यांची काय स्थिती आहे ती जर बघूया आपण. बिहार सारख्या राज्यात जर पाहिलं तर 1106, पश्चिम बंगालमध्ये 10 किंवा 1028, उत्तर प्रदेश दर चौरस किलोमीटरला असणारी ही जी लोकसंख्या आहे ती कशा पद्धतीने आहे किंवा किती आहे ती इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे 1106 ही बिहार सारख्या राज्यामध्ये दर चौरस किलोमीटरला लोकसंख्या राहते. यांची रचनात्मक जर पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये आपण 829 आहे. म्हणजे ही दाट लोकसंख्या असणारी राज्य आहे. आणि हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेशला दर चौरस किलोमीटरला केवळ 17 लोक राहतात अशी 2011ची आकडेवारी आपल्याला सांगते. परंतु पश्चिम बंगाल जर पाहिलं तर 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या 1028 लोकसंख्या राहते. मिझोराम सारख्या राज्यात बघितलं तर केवळ 52 एवढीच लोकसंख्या दर चौरस किलोमीटरला राहते. त्यामुळे मोठं क्षेत्रफळ त्या ठिकाणी मिळेल, विकासाला त्या ठिकाणी चांगली संधी मिळेल. त्यामुळे कमी लोकसंख्या असणारे राज्य हा त्यांच्या विकासाच्या दृष्टीने सुद्धा चांगली बाब असते. उत्पन्न जेवढं निर्माण होईल तेवढं जर उपजीविकेला खर्च झाला म्हणजे बिहार राज्याचा विचार केला तर 1106 एवढी लोकसंख्या बिहारची आहे. पश्चिम बंगालची लोकसंख्या, उत्तर प्रदेशची लोकसंख्या ही फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाढलेली दिसते. लोकवस्तीचे जे स्वतंत्र आहेत किंवा दुसरीकडे राज्य हिमाचल प्रदेशाचं जर पाहिलं किंवा अरुणाचल प्रदेश पाहिलं म्हणजे केरळ सारखं राज्य जर पाहिलं ही साक्षरता रेषा सुद्धा त्या ठिकाणची चांगली आहे आणि त्यामुळं अनेक मिळणारे फायदे हे त्या राज्यात त्या जनतेला किंवा रोगराईच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला याच्यातून बचाव या राज्यांचा होऊ शकतो, नियंत्रण करता येऊ शकतो. आपण आता कोविडच्या कालखंडात पाहिलं मुंबईसारखं असेल, दिल्लीसारखं शहर असेल, कलकत्त्यासारखं शहर असेल किंवा इतर जे मोठी विकसित झालेली शहरं आपण पाहतो तिथं लोकसंख्येची गर्दी झालेली आहे. त्यामुळं हाय पॉप्युलेशन एरिया जो असेल तिथं फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं हे शासनाला शक्य होत नाही. त्यामुळं अनेक वेळेला मानवी संपत्तीला आपल्याला मुकावं लागतं किंवा या संपत्ती नष्ट होत चाललेल्या आहेत. पर्वत असलेले प्रदेश, टेकड्या, वाळवंट आणि मोठे घनदाट जंगल क्षेत्र विरळ लोकवस्तीचे आहेत. सुपीक जमीन, उद्योगधंदे, उत्तम वाहतूक सुविधा इत्यादी असलेले प्रदेश हे दाटीवाटीने बसलेले दिसतात. म्हणजे जिथं सोयी सुविधा जास्त आहेत. पुण्यासारखं शहर ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या असल्यामुळे या ठिकाणची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे महानगरपालिका ज्या आहेत
त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडतो आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत्या सुखसुविधा सोयी सवलती त्यांना उपलब्ध करून द्याव्या लागतात आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न जनरेट जरी होत असलं तरी खर्च देखील तशाच पद्धतीनं तशाच पटीमध्ये करावा लागतो. त्यामुळं एक महत्त्वपूर्ण बाबी राज्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला तिथली शहरं ही पाहावी लागतात. त्याच अनुषंगाने महत्त्वपूर्ण काही आकडेवारी जर आपण लोकसंख्येच्या अनुषंगाने जर पाहिली तर ती देखील फार महत्त्वाची आकडेवारी आहे. एकूणच प्रजनन दर फर्टिलिटी रेट्स ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला हे फर्टिलिटी रेट्सच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या बाबी पाहत असेल तर ह्या बाबीतून कोणते घटक जास्त महत्त्वाचे ठरतात तर ह्या घटकामध्ये वेगवेगळ्या बाबीमध्ये प्रजनन क्षमता आपल्याला कमी करणं म्हणजेच नियंत्रित ठेवणं ही काळाची गरज असते. आपण ज्यावेळेला बालकांना जन्म घालतो त्यावेळेला ही जन्म किती पर्यंत घालणं अपेक्षित आहे किंवा किती बालकांना जन्म देणं अपेक्षित आहे या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्यातले काही बारकावे ज्यावेळेला आपण नीटपणे पाहतो ते जन्मणाऱ्यांची संख्या जर 10, 12, 15 असे असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. याच समस्यांच्या अनुषंगानं त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी शासन काही नियोजनबद्ध आराखडा तयार करतात किंवा 2 आपत्तीच्या नंतर ऑपरेशन करण्यासाठी किंवा मुलींवरती ऑपरेशन करण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या मार्फत सरकारी दवाखान्यांच्या मार्फत जनन क्षमतेच्या वरती भविष्यातील नियंत्रित करण्यासाठी मोफत ऑपरेशन सुविधा उपलब्ध करून देतं. म्हणजे सरकारी दवाखान्यांमध्ये स्त्रियांची जी काही आपण आपत्तीच्या संदर्भातले ऑपरेशन्स म्हणूया ती मोफत करून दिले जातात. तसे तर अनेक सुविधा ज्या आहेत पुण्यामध्ये विशेष करून ससून हॉस्पिटल असेल किंवा औंधचं ग्रामीण रुग्णालय असेल किंवा इतर ग्रामीण भागामध्ये देखील किंवा शहराच्या ठिकाणी देखील मोठी मोठी हॉस्पिटल सरकारी दवाखान्याचे उपलब्ध केलेले आहेत. त्या ठिकाणी जन्मणाऱ्या बालकांना चांगला पोषक आहार मिळावा यासाठी जी जननक्रिया असते जन्मणाऱ्या अपत्याला शाळेपर्यंत किंवा 1ली 2री पर्यंत किंवा अगदी 4थी 5वी पर्यंत सकस आणि पोषक आहार देण्याच्या दृष्टीनं शासन कशा सुविधा राबवतं. अंगणवाडी ह्या चालवण्याचं मुख्य कारण तेच आहे की स्त्रियांना आपली कामं ही करता यावीत आणि अंगणवाड्यांमध्ये मुलांना जर पाठवलं तर त्याच्यावर संस्कारक्षम त्यांच्या वयोगटामध्ये ह्या सुविधा उपलब्ध होतील. शिक्षणाच्या प्रवाहामध्ये मुलांना आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर सकस आहार देण्याच्या दृष्टीने सुद्धा शासन हे कटिबद्ध असतं. आता या आहाराच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो तो मोड आलेली कडधान्य असतील, दूध असेल किंवा पूर्वी वेगवेगळे घटक आपण म्हणूया फ्रुट्स, बनाना, केळीसारखं फळ असेल काही फळं देण्याचा प्रयत्न या किंवा कडधान्य देण्याचा प्रयत्न त्यामुळं सकस आणि पोषक पौष्टिक आहार जो आहे तो मुलांपर्यंत पोहोचू शकतो. याच आहाराच्या आधारावरती अनेक फायदे हे शासनाने जनतेला उपलब्ध करून दिल्यामुळं कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम हे राबवले गेले आणि याच प्रकाराच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला क्रूड CVR प्रोडक्शन किंवा फर्टिलिटी रेट जसं आपण म्हणतो जन्मदर तसाच सामान्य प्रजनन दर तो कशा पद्धतीने आहे, वय विशिष्ट जन्मदर कशा पद्धतीने आहे, ASFR असं देखील म्हटलं जातं त्याला आणि एकूण प्रजनन दर जो आहे TFR तो कसा आहे, तो किती पर्यंत वाढू शकतो किंवा बदलू शकतो. विटेल स्टॅटिस्टिक्स ज्यावेळेला आपण पाहतो एकूणच पॉप्युलेशन किंवा ग्रोथ जी आहे ती कशी नियंत्रित राहील. लोकसंख्या वाढली तर ती जर मर्यादा आपण योग्य पद्धतीने ठेवली तर त्याला निश्चितपणे आपल्याला फायदे मिळू शकतात किंवा आहे त्या अपत्यांना चांगल्या प्रकारचा पोषक आहार देणं त्या कुटुंबाला शक्य होतं. सरकारलाही काही मदत करायची असेल तरी वाढत्या लोकसंख्येला मदत करण्यापेक्षा आहे त्या लोकसंख्येला मदत जर केली तर नियंत्रित लोकसंख्या राहू शकते. ही 3 वाक्य किंवा 3 विधान फार महत्त्वाचे आहेत. जन्मदर आणि मृत्यूदर, बर्थ रेट अँड डेथ रेट. जन्मदर हा प्रति 1000 लोकसंख्येच्या जन्माच्या संख्येला सूचित करतो. जन्मदर हा कशाचा आहे तर तो दर 1000 लोकसंख्येपाठीमागे किती लोकसंख्या आहे
तर त्या अनुषंगाने जन्म पावणाऱ्यांची संख्या किती आहे दर 1000 लोकसंख्ये पाठीमागे, ज्या वेळेला स्त्री आणि पुरुषांचा विचार केला जातो किंवा 1000 ही संख्या विचारात घेतली जाते, त्यावेळेला 1000 लोकसंख्ये पाठीमागं बर्थ रेट किती असू शकतो, त्याचबरोबर डेथ रेट काय असू शकतो, या अनुषंगाने याचा विचार केलेला आहे. CBR अँड DR, चाइल्ड बर्थ रेट, चाइल्ड डेथ रेट. आता या बर्थ रेटच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो, जन्मदराच्या अनुषंगाने किती जन्मदर आहे, चाइल्ड बर्थ रेट, बर्थडे आपण साजरा करतो, हॅपी बर्थडे असं म्हणतो. बर्थ म्हणजे जन्म पावणारी किंवा जन्मणारी जो दिवस असतो, त्या अनुषंगाने जर पाहिलं तर दर 1000 लोकसंख्ये पाठीमागे दर दिवसाच्या अनुषंगाने किती बर्थ आहेत, किती जन्म पावणाऱ्यांची संख्या आहे, तर 1951ला हे 39.9 एवढी संख्या होती. म्हणजे जवळपास 40 एवढी नवजात शिशु किंवा बालकं ही जन्माला येत होती. 2001ला ही आकडेवारी आपण कमी करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळी शासकीय यंत्रणा योजना राबवल्या गेल्या आणि तो 25.4 म्हणजे दर 1000 लोकसंख्ये पाठीमागे आजही भारतात आपण म्हणूया 25.4 लोकसंख्या ही किंवा बालकं ही जन्माला येत होती 2001 मध्ये, आणि 2011 मध्ये ते 21.8 एवढी बालकं एकूण लोकसंख्येचा विचार करतात. सरासरी 21 किंवा 22 मुलं ही जन्माला यायची. म्हणजे दर 1000 जन्मदर हा प्रति 1000 लोकसंख्येच्या जन्माच्या संख्येला सूचित करतो. अशा पद्धतीचे हे स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 40 बालकं जन्माला यायची दर 1000 लोकसंख्येपाठी, आणि 2001 मध्ये हे प्रमाण घटवण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच 25.4 किंवा 26 बालकं जन्माला यायची सरासरी आपण म्हणूया. आणि 2011 मध्ये ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला 21.8 म्हणजे 22 बालकं ही दर 1000 लोकसंख्ये पाठीमागे दर दिवशी जन्माला येत असल्याचं आपण पाहतो. मृत्यू दर ज्यावेळेला आपण पाहतो तो प्रति 1000 लोकसंख्येचा मृत्यू संख्या दर्शवतो. ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं आणि पहिलीच लोकसंख्या गणना ज्यावेळेला आपण झालेली आपण पाहतो 51ची लोकसंख्या, त्याच वेळेला खरं तर पंचवार्षिक योजना वगैरे पण राबवल्या गेल्या. पंचवार्षिक योजनेच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा इतर अनेक बाबी ज्या आहेत, लोकशाही आपल्याकडे भारतात जी अस्तित्वात आहे त्या अनुषंगानं काही ध्येय धोरणं राबवून केली आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम जे आहेत, रोजगार योजनेच्या अनुषंगाचे कार्यक्रम असतील ते राबवण्यात आले. आणि मृत्यू दर हा प्रति 1000 लोकसंख्येच्या मृत्यूची संख्या दर्शवतो, तो 27.4 म्हणजेच जवळपास 27 ही एवढी संख्या ही मृत्यू पावणाऱ्याची आहे. म्हणजे लहान बालकांचा दर 1000 पुरुषांकडे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला 1000 बालकं ही जन्माला येतात आणि काही कालखंडातच मृत्यू पावत असतात. त्यानंतर 2001 मध्ये हे 8.4 प्रमाण झालं आणि 2011 मध्ये हे 7.11 प्रमाण एवढं झालेलं आहे. म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ज्यावेळेला आपण विचार करतो तिथं मृत्यू पावणाऱ्याचं प्रमाण हे 27 किंवा 28% आपण 27-28 दर 1000 पाठीमागे होतं, आणि आता मृत्यू पावणाऱ्याचं प्रमाण हे केवळ 7.11 म्हणजेच 7 एवढं असल्याचं दिसून येतं. मृत्यू दर हा या ठिकाणी विविध बाबीचा विचार करता विविध वर्षातील भारतातील जन्म आणि मृत्यू दर जर आपण पाहिला तर जन्मदर हा कमी झालेला आहे, त्याच पद्धतीनं मृत्यू दर हा जास्त वेगाने कमी झालेला आहे. इथं हा फक्त भाग महत्वाचा आहे की जसं जन्मदर आपण विचार करतोय नियंत्रित करण्याचा प्रयत्न, कमी आणण्याचा प्रयत्न करतोय, तशा पद्धतीनं मृत्यू दर देखील आपण कमी आणण्याचा प्रयत्न करतो. या दोघांमध्ये डेथ रेट हा जास्त वेगाने कमी झाला, म्हणजे 28 वरून तो 7 पर्यंत खाली आणण्याचं काम हे यशस्वीरित्या चांगलं होत आहे. याचं कारण गल्लीबोळामध्ये तयार झालेले आपल्याकडे आता मेडिकल सुविधा असतील, वैद्यकीय सुविधा आपण म्हणूया, ट्रीटमेंट किंवा प्रथमोपचाराच्या अनुषंगाने असेल, अवेअरनेस क्रिएट झाला, वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या गल्लीबोळापर्यंत पोहोचलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये अगदी देखील सरकारी हॉस्पिटल जसे आहेत तसे खाजगी हॉस्पिटल देखील वैद्यकीय सुविधा देखील वाढलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं किंवा ॲम्ब्युलन्स फॅसिलिटी आपण ज्यावेळेला पाहतो वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यावेळेला त्वरित उपचार करण्याचे यंत्र किंवा त्वरित सुविधा केंद्र उपलब्ध होतात आणि मानवाचा जीव हा जाण्याच्या अवस्थेत खरं तर असतो, परंतु काही काळ त्याला जीवदान देण्याचं काम
केलं जातं किंवा कुटुंबातल्या बालकाला असेल, मोठ्या माणसाला असेल, टिकवण्याचं कार्य हे वैद्यकीय यंत्रणा किंवा तंत्रसामुग्रीच्या सहाय्याने करणं हे शक्य होत आहे. त्यामुळेच अ, तो डेथ रेट जो आहे तो जास्त वेगाने कमी झालेला आहे. ही चांगली बाब आहे. त्यामुळं मानवी संपत्ती जी आहे ती आपल्याला दीर्घकाळ किंवा जास्त काळ देशसेवेसाठी किंवा देशातलं उत्पन्न वाढण्यासाठी ही उपलब्ध होऊ शकते. कारण जन्माला आलेल्या बालकाच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला पाहतो, वयाची 21 वर्षे ही सरकारी नोकरीच्या अनुषंगाने आपण त्याला ग्राह्य धरत नाही किंवा 18 वर्ष होईपर्यंत त्याला त्याचा अधिकार देखील दिला जात नाही. म्हणजे लग्न करण्याचा अधिकार जर आपण विचार केला तर मुलासाठी मुलीसाठी 18 आणि 22 18 आणि 21 असा आहे. तर नोकरीच्या अनुषंगाने ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला 18 वर्ष पूर्ण होणं हे देखील महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे अशा अनेक बाबी आहेत की तिथं 18 किंवा 20 वर्ष आपल्याला ही सरासरी बालक किंवा लहान आहे असं समजलं जातं. त्यानंतर 60व्या वर्षानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली सेवानिवृत्ती ही शासनाकडून दिली जाते किंवा शासनाच्या दृष्टीने याला सेवानिवृत्ती मर्यादा आहे. त्यामुळे उपलब्ध असणारी तरुण पिढी जी आहे ती आपल्याकडं कामगारक्षम किंवा सक्षम आपण म्हणूया 15 ते 60 याच वयोगटातली केवळ आहे. म्हणजे 40 ते 45 वर्ष वय हे आपल्याला केवळ काम करण्यासाठी उपलब्ध आहे मिळणार आहे. त्याच्यातून जर मृत्यूचं प्रमाण जास्त असतं तर डेथ रेट आपला जो वाढलेला आपल्याला दिसला असता तर त्यामुळं मानव किंवा श्रमिक कामगार हे अनुभवी मिळाले नसते. कुटुंब व्यवस्था चालवण्यासाठी जी ज्येष्ठांची आपल्याला अपेक्षा असते, वयोवृद्धांची आपल्याला अपेक्षा असते, कारण कुटुंबावरती चांगले सुसंस्कार हे त्यांच्या अनुभवातून ते घालवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे कुटुंब नियोजनाच्या अनुषंगाने जसं महत्त्वाचं आहे तसं कुटुंबावरती आर्थिक भार उचलण्याच्या दृष्टीने सुद्धा अनुभवी लोकांची तत्परतेनं गरज असते किंवा नितांत आवश्यकता असते असं आपण त्या ठिकाणी म्हणूया. लोकसंख्येची घनता डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन हे प्रति चौरस किलोमीटर राहणाऱ्या व्यक्तींची सरासरी संख्या दर्शवते. हे जमिनीचे प्रमाण म्हणजे डेन्सिटी म्हणजे एकूण चौरस फूट अंतरावरती किती लोकसंख्या राहते. तर जसे आपण मगाशी राज्यांची पाहिली, वेगवेगळ्या राज्यात असणारी स्थिती जी आहे ती वेगवेगळी आहे. त्याच अनुषंगाने जमिनीचे प्रमाण हे देखील महत्त्वाचं आहे. एकूण क्षेत्रफळ जे आहे ते केवळ 2.4% आपलं क्षेत्रफळ भारताचं आहे जागतिक तुलनेत. आणि लोकसंख्या मात्र आपल्याकडं 17% लोकसंख्या असलेली दिसून येते. आणि 1951ची लोकसंख्या ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला सरासरी भारतातली दर चौरस किलोमीटरला असणारी लोकसंख्या ही 117 एवढी लोकसंख्या आहे. त्यानंतर ही लोकसंख्या जर एकूण त्यावेळेला राज्यातली आपण पाहत होतो त्यावेळेला वेगवेगळी स्थिती होती, परंतु एकूण देशाची लोकसंख्या जर स्वातंत्र्योत्तर कालखंडात पाहिली तर 2001 मध्ये ही 325 पर्यंत वाढलेली आपल्याला दिसून येते. 2011 मध्ये ही 382 पर्यंत वाढलेली दिसते. म्हणजेच एकूण देशाचा विचार करता, राज्याचा जसा आपण विचार केला तशा पद्धतीनं देशाचा विचार करता लोकसंख्येची घनता ही दर प्रति चौरस किलोमीटरला वाढलेली दिसते. म्हणजेच एकूण जमीन क्षेत्र समान राहिल्याने लोकसंख्या वाढीच्या अनुषंगाने म्हणजे जमीन मात्र आहे तेवढीच आहे, परंतु लोकसंख्या मात्र ही दरवर्षी वाढत आहे, दर दिवशी दर मिनिटाला वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागीरथी प्रदेशाचं जमीन क्षेत्र किंवा एकूण क्षेत्रफळ जे आहे ते किती आहे तर त्या अनुषंगाने 51ची लोकसंख्या 117 होती. तर 2001ला याच्यात प्रचंड वाढ होऊन म्हणजे 50 वर्षात ज्यावेळेला आपण 325 पर्यंत ही पर चौरस किलोमीटरला लोकसंख्या वाढली. 11च्या अनुषंगाने 382 एवढी झाली. तर याच लोकसंख्या वाढीच्या अनुषंगानं जास्ती लोकसंख्या असणं हे त्या विकासाच्या दृष्टीने फायदेशीर नसतं. किंबहुना जास्त कालखंड लोकसंख्या टिकणं हे अपेक्षित आहे. आयुर्मर्यादा वाढणं हे अपेक्षित आहे. लिंग गुणोत्तराच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो सेक्स रेशो हे दर 1000 पुरुषामागे महिलांची संख्या दर्शवते. दिलेल्या वेळी पुरुष आणि महिलांमध्ये प्रचलित समानतेची व्याप्ती मोजण्यासाठी हे एक महत्त्वाचे सूचक आहे. दर 1000 पुरुषामागे महिलांची किती संख्या आहे त्या अनुषंगाने
कारण ही संख्या देखील स्त्री पुरुष समानता ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला समान पातळीवर लोकसंख्येची वाढ होणं देखील गरजेचं असतं. किंबहुना ही जर समान लोकसंख्या असेल तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुकाळ किंवा एक चांगली स्थिती किंवा प्रादेशिक प्रश्न जे आहेत वेगवेगळे महिलांच्या अनुषंगाने असणारे जे काही प्रश्न आहेत ते निर्माण होणार नाहीत. किंबहुना त्याच्यावरचा होणारा आपल्याला अनावश्यक खर्च होणारी मान अपमानाची स्थिती आपण म्हणूया ती कमी होण्याचा निश्चित प्रयत्न होऊ शकतो. याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण काही बाबी पाहतो त्यावेळेला 1951 मध्ये स्त्रियांचा जो नंबर होता 1000 पुरुषापाठीमागे तो 946 एवढा होता. 2001 मध्ये तो 933 असा कमी झाला खरं तर. त्यानंतर 2011 मध्ये पुन्हा याच स्त्रियांची संख्या जी आहे ती 940 पर्यंत वाढलेली दिसते. दरम्यानच्या कालखंडात 2001 मध्ये हे अवेअरनेस प्रोग्राम जरी मोठ्या प्रमाणावर राबवले गेले असले तरी एकूण स्त्रियांची संख्या जी आहे ती खूप कमी किंवा आपण असं म्हणूया की 46 डिफरन्स जर आपण एवढ्यात विचारात घेतला तर तो जवळपास 10-12 स्त्रिया या कमी झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे 50 वर्षात जो वेग वाढणं अपेक्षित होतं समानतेला येणं अपेक्षित होतं तो कमी झाला आणि नंतर 2011 मध्ये म्हणजे शासकीय ध्येय धोरणाच्या आधारावरती आणि लोकांचा एक अवेअरनेस वाढल्यामुळे याच्यामध्ये फरक झालेला आपल्याला दिसून येते. 940 पर्यंत आता 2011च्या आकडेवारी सांगते की स्त्रियांची संख्या आहे. आता याच्यावर खरं तर अनेक गोष्टीची किंवा अनेक बाबीची आपल्याला चर्चा करता येऊ शकते. लिंग गुणोत्तरामध्ये स्त्री पुरुष समान असणं हे देशाच्या दृष्टीनं किंबहुना आर्थिक विकासाच्या दृष्टीनं हा भाग फार महत्त्वाचा असतो. त्यामध्ये विशेष बाबीचा विचार करता स्त्रियांची संख्या ही किती असावी, किती असणं अपेक्षित आहे तर ती समान असावी. म्हणजे दर 1000 पुरुषापाठीमागे दर 1000 स्त्रिया असण्या हे अपेक्षित आहे. तेवढ्या जर प्रमाणात उपलब्ध स्त्रिया नसतील तर समानता हे राखली जाणार नाही किंवा राहिली जाणार नाही. समस्या निर्माण होतील. त्या समस्यामध्ये प्रामुख्याने लग्नाच्या अनुषंगाने समस्या येऊ शकते. जर पुरुषांची सर्व लग्न करायचे म्हटलं तर तेवढ्या उपलब्ध स्त्रिया होणार नाहीत. तेवढ्या लग्न हा विषय जर विचारात नाही घेतला त्याच्यावर चर्चा नाही केली तर त्यापेक्षा अनेक गोष्टी अशा आहेत की त्या समानतेच्या अनुषंगाने अपेक्षित आहेत. नोकरीमध्ये समान संधी जर मिळायला लागली आता 30% आरक्षण आपण दिलेलं आहे आणि याच समानतेच्या अनुषंगाने ज्यावेळेला संधी दिल्या जातील मिळतील त्यावेळेला अनेक फायदे हे स्त्रियांच्या अनुषंगाने होतील आणि स्त्रियांबद्दलचा विचार करण्याची क्षमता ही पुरुषांच्या दृष्टीनं किंवा सर्वच देशातल्या नागरिकांच्या दृष्टीने ही एक चांगली किंवा आदरातिथ्य राहू शकते. याच अनुषंगाने स्त्री पुरुष समानता जशी वाढेल किंवा जशी चांगल्या पद्धतीचं राहील समान पातळीवरती राहील तशा सामाजिक प्रश्न जे आहेत ते जटिल होणार नाहीत. किंबहुना आपण असं सामाजिक दृष्टीनं सोशल अँगलने असं म्हणूया जे काही अनावश्यक कृत्य पुरुषांच्या मार्फत किंवा पुरुषांकडून स्त्रियांवरती केले जातात, जबरदस्ती करणं म्हणा किंवा अनावश्यक पद्धतीनं अपत्य जन्माला घालण्याचा आग्रह धरणं म्हणा किंवा वंशाचा दिवा हवा असं म्हणण्याचं प्रथा ज्या आहेत किंवा या अनेक अशा ज्या चालीरीती आपण म्हणूया अपेक्षा म्हणूया त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ह्या बंधनं ज्या आहेत किंबहुना सरकार अशा धोरणांमध्ये हस्तक्षेप करून सरकारी पातळीवरची सूचक माहिती जी आहे योग्य पद्धतीची माहिती आहे ती सरकारी दवाखान्यांच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांच्या मार्फत अवेअरनेस प्रोग्राम हे राबवले जातात आणि स्त्री पुरुष समान आहे ते कोणत्याही बाबतीत कमी नाही असं दाखवण्याचं काम देखील केलं जातं. खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या क्षेत्रात आता स्त्रिया काम करत आहेत. त्या काम करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमीपणा हा स्त्रियांचा नाही आहे किंवा पुरुषांचाही नाही. समान पातळीवरती म्हणजेच अगदी प्रवासामध्ये ड्रायव्हर असेल किंवा प्रवासाच्या अनुषंगाने जसं आपण हवाई वाहतुकीमध्ये पायलट ह्या स्त्रिया मोठ्या प्रमाणावर असतात. आता एस टी बसेसमध्ये देखील कंडक्टर या स्त्रियांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं दिसतंय आपल्याला. किंवा आय टी क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो
ऑनलाईन पद्धतीची जी कामं केली जातात त्यांच्याबाबत, तर तिथं आकर्षक पद्धतीनं किंवा काउंटर सिस्टम जे आपण म्हणतो, शॉप्समध्ये असेल, कंपन्यांमध्ये असतील, तर त्या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि वेतनामध्ये देखील जी तफावत असते ती तफावत न ठेवता समान पातळीवरती ठेवली तर स्त्रिया ह्या कुटुंबाचा आधार होऊ शकतात, किंवा त्या कुटुंब चालवणाऱ्या असतात. आणि कुटुंब लग्नानंतर जरी त्यांचं घर सोडून जाणारे असलं तरी दुसरं घर चालवण्यासाठी त्या सक्षम असतात. म्हणजे अशा पद्धतीने अनेक उदाहरणं आपण स्त्रियांच्या अनुषंगाने विचार करू शकतो. त्यामुळे लिंग गुणोत्तर याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध हा सर्व घटकांशी येत असतो. त्यामुळं स्त्रियांची संख्या ही तुलनात्मकरित्या 1000 पुरुषाच्या माध्यमाची वाढणं अपेक्षित आहे. ती पूर्वी 146 पर्यंत होती, परंतु ते आता कमी झालेली दिसते आपल्याला. 2011 मध्ये अगदीच 940 पर्यंत आहे. याच्यात बदल होऊन राज्यामध्ये स्त्रियांची संख्या जर वाढली तर एकूणच भारताची एकूण लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येमध्ये स्त्रियांची संख्या निश्चितपणे वाढण्याला मदत होईल. किंवा 2021ची लोकसंख्या ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की या लोकसंख्येमध्ये स्त्रियांचं प्रमाण कशा पद्धतीने वाढलेलं आहे. जन्माच्या वेळी आयुर्मर्यादा जी आहे ती लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ हे जन्माच्या वेळी जीवनाची सरासरी अपेक्षित दर्शवते, किंवा आयुर्मानात गेल्या काही वर्षात सुधारणा झालेली आहे. जेव्हा मृत्यूदर जास्त असतो किंवा आणि लवकर मृत्यूची घनता ही ज्या वेळेला घटना जास्त असते तेव्हा आयुर्मान ही कमी असते. दुसरीकडे जेव्हा मृत्यूदर कमी असतो किंवा लवकर मृत्यूची घटना कमी असते तेव्हा आयुर्मान ही जास्त असते. म्हणजे आयुर्मर्यादा ही कशाशी संबंधित आहे तर जन्म पावणाऱ्या आणि मृत्यू पावणाऱ्या लोकसंख्येची जी संख्या आहे ती संख्या कमी किंवा जास्त आहे. जर कमी असेल, मृत्यू पावणारे जर कमी असतील तर देशाचा विकास व्हायला मदत होईल. मृत्यू पावणाऱ्यांची संख्या कमी असेल म्हणजे मृत्यूची घट ही जर घडली तर मृत्यूदरात जर घट झाली तर निश्चितपणे देशाच्या विकासाला तो फायदा होतोय. परंतु जन्मदरामध्ये जन्मणाऱ्याचं प्रमाण देखील कमी व्हायला पाहिजे. या दोन्हीमध्ये पाठीमागे आपण आता जशी चर्चा केली त्या अनुषंगानं जन्मदर हा कमी झालेला आहे, परंतु मृत्यूदर त्याहीपेक्षा वेगाने कमी झालेला आहे. त्यामुळे आयुर्मानाची पातळी जर आपण पाहिली तर ती आता वाढायला मदत झालेली आहे. या ठिकाणी जरी उल्लेख आलेला नसला तरी भारताची आयुर्मर्यादा ही जवळपास 67 वर्ष वय किंवा 70 वर्ष वयपर्यंत सरासरी आता ती जायला लागलेली आहे. तेच विकसित देशामध्ये जर आपण पाहिलं तर 80 किंवा 84 वर्ष वय असणाऱ्यांची संख्या सुद्धा दिसते, किंवा 100 वर्ष वय असणाऱ्यांची संख्या विदेशामध्ये दिसते. आणि आपल्याकडे देखील भारतात अपवादात्मक स्थितीत आपण पाहतो की काही लोक ही 100 वर्षापर्यंतचं आयुर्मान जे आहे ते सुस्थितीमध्ये जगणारे असतात. म्हणजेच त्यांचं शरीर त्यांना साथ देऊ शकतं. अशा आयुर्मर्यादा जास्त असल्यामुळे जास्त कालखंड आपल्याला उपजीविका किंवा उत्पन्नाच्या सोर्सेस निर्माण होऊ शकतील. लोकसंख्या वाढीमुळे कुशल अनुभवी लोकांची संख्या आपल्याला मानवी संपत्ती आपल्याला उपलब्ध होऊ शकेल आणि यातूनच देशाच्या आर्थिक विकासाला सुद्धा चांगला हातभार लागू शकेल. त्यामुळं जन्माच्या वेळेची संख्या किंवा जन्मदर हा नियंत्रित करण्याच्या अनुषंगानेच आयुर्मान लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ॲट बर्थ म्हणजे जन्म पावणाऱ्या बालकांची संख्या कशी मर्यादित किंवा कशी नियंत्रित ठेवता येईल त्या दृष्टीने पाहणं हे अपेक्षित आहे. स्त्री आणि पुरुषांच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण जन्म मृत्यूदर पाहतो त्यावेळेला मेल आणि फिमेलचा रेशो काय आहे, ओव्हरऑल काय रेशो आहे जन्मदराच्या अनुषंगाने, तर तो 32.1 एवढं 1951 मध्ये म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ॲव्हरेज 32 वर्ष हे भारतातील लोकसंख्या जीवन जगत होती किंवा जिवंत राहू शकत होती. त्या पेक्षा जास्त ही सरासरी नव्हती. त्यामुळे ॲव्हरेज त्याच्यामुळे स्त्रियांचं प्रमाण 32.5 आणि पुरुषांचं प्रमाण 31.7 म्हणजेच पुरुष तुलनात्मकरित्या लवकर मृत्यू पावत होते आणि स्त्रिया काही प्रमाणात हे जास्त कालखंड जीवन जगत होत्या. 1991ला ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला 58 वर्ष 6 महिने एवढं स्त्रिया सरासरी जिवंत राहण्याचं प्रमाण होतं.
त्याचबरोबर 59.0 एवढं फिमेल, म्हणजे 59 वर्षच केवळ पुरुष जन्माला जे काही आपण म्हणूया महिलांच्या अनुषंगाने फिमेलच्या अनुषंगाने आपण पाहतोय, मेल आणि फिमेल सॉरी मगाशी ज्याचा उल्लेख आपण स्त्री पुरुषांच्या अनुषंगाने करतोय, त्यामुळं पुरुष आणि स्त्रिया पुरुषांचं प्रमाण जे आहे ते थोडं जास्त आपण जीवन जगणाऱ्यांचं प्रमाणामध्ये पाहतोय. म्हणजेच एखाद्या वेळेला स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे तर एखाद्या वेळेला पुरुषांचं प्रमाण जास्त आहे. इथं 58.6 म्हणजे 91चं दिलंय, तिथं स्त्रियांचं प्रमाण 59.0 म्हणजे 59 वर्ष जगू शकतात. तेच सरासरी ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला 58 वर्ष 7 महिने एवढं सरासरी 91 मध्ये स्त्री पुरुषांचं आयुर्मर्यादा जी आहे ती सरासरी दिसते, किंवा जिवंत राहण्याचं वर्ष हे 58 किंवा 59 वर्ष होतं. ते 2001 मध्ये ज्या वेळेला आकडेवारी पाहतो आपण त्यावेळेला 61.6 हे पुरुषांचं आहे आणि स्त्रियांचं 63.3 म्हणजेच 62.5. सरासरी किती वर्ष जगू शकतो आपण तर 62.5 म्हणजे 62 वर्ष 5 महिने एवढंच अल्प कालावधी आपण म्हणूया, किंवा एवढाच कालावधी. किंबहुना स्वातंत्र्योत्तर कालखंडात जर 32 वरून आपण 62 पर्यंत गेलो तर 30 वर्ष आयुर्मर्यादा ही वाढली आपली. ही चांगली साईन आहे किंवा गुड साईन आहे. परंतु ॲज अ कम्पॅरिझन ज्यावेळेला आपण इतर देशाची तुलना करतो त्यावेळेला भारताची आयुर्मर्यादा ही 2011 मध्ये ही 62.6 आणि 64.2 ही स्त्री पुरुषांच्या बाबतीत दिसते. त्याच सरासरी जर विचार केला तर 63.5 म्हणजेच 63 वर्ष 5 महिने एवढाच कालखंड ह्या जिवंत राहण्याचं प्रमाण दिसत आहे. म्हणजेच जर आपण उद्योग व्यवसायातला किंवा शिक्षणातला कालखंड जर पहिली 20 वर्ष सोडून दिला तर त्याकडून होणारं काम जर सरासरी 63 वर्ष वय असेल मर्यादा तर केवळ 40-42 वर्ष आपण कालखंड हा उत्पन्नाच्या अनुषंगाने होतोय. परंतु सध्याची जर वाढती लोकसंख्या आपण पाहिली तर सध्याच्या वाढत्या लोकसंख्येला उपजीविकेसाठी किंवा उत्पन्नासाठी मिळवायला लागणारा कालावधी म्हणजेच काही वर्ष आपण म्हणूया की 10, 12, 15, 20 हजारात जर नोकरी लागली तर त्या नोकरीत मिळणारं उत्पन्न आणि त्या उत्पन्नातून करावे लागणारे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा जर पाहिलं, वस्त्राच्या संदर्भात बघितलं, अन्नाच्या स्वरूपात बघितलं तर दैनंदिन उपजीविका त्या उत्पन्नामध्ये एखाद्या व्यक्तीला द्यावी लागते. उत्पन्न हे जर शिल्लक राहिलं तर त्यातून तो निवाऱ्याचा विचार करेल, म्हणजे घर बांधण्याचा विचार करेल. आणि प्रवासाच्या अनुषंगाने जर वाहतुकीचं साधन विचारात घेतलं तर त्यावर करावा लागणारा खर्च याच्यासाठी उत्पन्न कालावधी जो आहे तो 40 वर्षात तशा पद्धतीने जर ही ग्रोथ झाली चांगली तर त्याचा फायदा हा आपल्याला 40 वर्षात ही चांगला फायदा होऊ शकतो. परंतु आयुर्मर्यादा जर आपली 32 वर्ष असेल तर त्या स्थितीमध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला सरासरी 10 किंवा 12 वर्षात एखादा व्यक्ती नोकरीला किंवा काम करायला लागतो, तिथून त्याला प्रमोशन मिळतं. प्रमोशन मिळाल्यानंतर त्याचं घर बांधणं असेल किंवा काही अपेक्षित गरजा असतील तो पुऱ्या करेपर्यंत आणि त्याचा लाभ घेईपर्यंत तो अस्तित्वात राहत नाही. म्हणजे सरासरी आयुर्मान जेवढं कमी असेल तेवढं त्या कुटुंबासाठी, त्या व्यक्तीसाठी, देशासाठी फायदेशीर नसतं. आयुर्मर्यादा जेवढी जास्त असेल तेवढा त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी, गावासाठी, देशासाठी या व्यक्तीचा फायदा हा संपूर्ण समाजासाठी आणि देशासाठी निश्चित होतो. म्हणजेच भारताची आयुर्मर्यादा ही 2011 मध्ये सरासरी 63.5 जे आहे, जे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया सोर्सेस याच्यातून मिळालेली ही आकडेवारी जी आहे त्या अनुषंगाने जर 63 किंवा 65 वर्ष जर जगणारी व्यक्ती असेल तर 63-64 वर्षात उपलब्ध उत्पन्नाचे सोर्सेस मिळवणं, विकास करणं, स्वतःचा देशाच्या GDP मधलं आपलं योगदान देण्याच्या दृष्टीनं हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे आयुर्मर्यादा ही वाढणं तुलनात्मकरित्या फार महत्त्वाचा भाग आहे. साक्षरतेचं प्रमाण ज्या वेळेला आपण पाहतो, लिटरसी रेशो ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला साक्षर असणं किंवा निरक्षरता दर ज्या वेळेला आपण पाहतो तो किती आहे, कशा पद्धतीनं आहे,
तो जर आपल्याला बदलवता आला नाही, किंबहुना साक्षरतेच्या रेशोमध्ये हे एकूण लोकसंख्येची टक्केवारी म्हणून साक्षरांची संख्या दर्शवते. 1951 मध्ये केवळ 1/4 पुरुष आणि 1/12 स्त्रिया साक्षर होत्या. अशा प्रकारे देशातील सरासरी 1/6 लोक हे साक्षर होते. आणि आत्ता स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपण पाहतोय त्यावेळेला 82% पुरुष आणि 65% स्त्रिया याच्यामध्ये पण स्त्री पुरुषामध्ये फरक असताना दिसून येते. आणि ॲव्हरेज किंवा सरासरी साक्षरता जी आहे ती 74.4% एवढी साक्षरता दिसून येते 2011च्या आकडेवारीनुसार. म्हणजेच एकूण साक्षरता दर जो आहे तो 74.4% हा 2011च्या आकडेवारीनुसार दिसून येतोय. विकसित देशाच्या तुलनेत आणि अगदी श्रीलंकेच्या तुलनेत हा दर खूपच कमी आहे. म्हणजेच 80, 85, 90 वर्ष ही इतर देशाची साक्षरता दर आहे आणि भारतात मात्र केवळ 74%च लोकसंख्या साक्षर आहे. म्हणजेच दुसऱ्या बाजूने आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आजही भारतात 26%, 26% लोकसंख्या ही निरक्षर असल्याचं दिसून येते. याच निरक्षर लोकसंख्येमुळे देशाचा विकास होणं हे अत्यंत कठीण असतं. किंबहुना त्यांना त्या बाबी देशात घडणाऱ्या घटना या तत्परतेने समजत नाहीत. मिळालेल्या माहितीच्या आधारावरती आपल्याला विशेष ज्ञान नसल्यामुळं, वाचनाचं ज्ञान नसल्यामुळं, लिहिण्याचं ज्ञान नसल्यामुळं, संवाद कौशल्य नसल्यामुळं किंवा साक्षरतेशी आपला दुरान्वय संबंध जो 26% लोकसंख्या आहे, म्हणजे 100% लोकसंख्या पण विचारात घेऊ त्यावेळेला फक्त 74% लोकसंख्या ही साक्षर आहे. या ठिकाणी 3 कालावधीचा ज्यावेळेला आपण विचार घेतला लिटरसी पर्सन्स जे आहे ते 1951ला 18.3% एवढीच लोकसंख्या ही साक्षर होती. त्यामध्ये पुरुष साक्षरता जी आहे ती 27.2% होती. फिमेल साक्षरता जी आहे ती 8.9%, म्हणजे खूप कमी साक्षरता भारतात स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला होती. किंबहुना 150 वर्ष राज्य ज्या ब्रिटिशांनी केलं त्यांनी शैक्षणिक दृष्टीनं फार पावलं उचलली नाही किंवा त्या दृष्टीनं प्रयत्न केले गेले नव्हते. कारण ब्रिटिश हे आपल्याला लुटण्यासाठी किंवा इथली साधन संपत्ती घेण्यासाठी आले होते. इथल्या कंपन्यात इथल्या लोकांचा उपयोग करून घेऊन त्यांनी स्वतःचा फायदा जास्त करण्याचा प्रयत्न केला. 2001 मध्ये हीच लिटरसी रेशो जो आहे तो 64.8%, म्हणजे पंचवार्षिक योजना वगैरे राबवून किंवा शिक्षणाकडे विशेष लक्ष दिल्यामुळं हा 18%वरून तो 64% पर्यंत साक्षरता ही वाढलेली आपल्याला दिसून येते 2001 पर्यंत. किंवा 2011 मध्ये हीच साक्षरता 74.4% पर्यंत 74.04% पर्यंत गेली. म्हणजेच 75% पर्यंत आपण पोहोचतोय. परंतु वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, एकूण लोकसंख्येचा विचार करता आजही 25% हे निरक्षरता किंवा 26% निरक्षरता भारतात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. विशेष करून साक्षरता जी वाढली ती पुरुषांमध्ये 82.1% आणि स्त्रियांमधली साक्षरता जी आहे ती 65.5%. म्हणजेच साक्षरतेचं स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते आजही खूप कमी आहे. विकसित देशांची तुलना करता भारतातली एकूण साक्षरता कमी आहे. तसेच इतर देशातल्या स्त्रिया साक्षरतेचा विचार करता भारतात स्त्री साक्षरतेचं प्रमाण हे खूप कमी असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळं एकूण साक्षरता रेशो सुद्धा वाढणं अपेक्षित आहे. 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या ही 8 अब्जावर पोहोचेल असा अंदाज एका संस्थेनं वर्तवलेला होता. त्याच जागतिक लोकसंख्या वाढीच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची एकूण लोकसंख्या जर 8 अब्जावर पोहोचेल तर याच लोकसंख्येला एक टार्गेटच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला जागतिक लोकसंख्या ही 15 नोव्हेंबर 2022 रोजी 8 अब्जावर पोहोचण्याचा अंदाज आहे. आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2022 नुसार भारत 2023 मध्ये चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याचा अंदाज आहे. म्हणजे काही अनुभवी किंवा काही तज्ज्ञ लोक ही भारताची लोकसंख्या खरं तर कमी होणं आता अपेक्षित आहे आणि हीच लोकसंख्या जर आपली मोठ्या प्रमाणात वाढली तर या वाढत्या लोकसंख्येला आपण सुखसुविधा देऊ शकणार नाही. या सुखसुविधा न दिल्यामुळं
जागतिक क्रमवारीत आपण अग्रस्थानी आता निघालेलो आहोत. किंबहुना 2022 पर्यंत 22चे आता आपण आहोत आणि 23ची जनगणना ज्यावेळेला आपल्या समोर येईल त्यावेळेला आपण चीनलाही मागे टाकतोय की काय, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. 8 अब्ज लोकसंख्या म्हणजे 121 कोटी लोकसंख्या ही जी वेळेला 2011च्या आकडेवारी काढतोय आपण, 21ची लोकसंख्या ज्या वेळेला आपल्या हाती येईल 2021 त्यावेळेला ही देखील मोठी असेल. 22 आणि 23चा सरासरी एकूण लोकसंख्या वाढीचा वेग आणि लोकसंख्येचा ग्रोथ रेट ज्या वेळेला काढला जातो त्या अनुषंगाने आपण जागतिक क्रमवारीत आता अग्रस्थानी जाईल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. द ग्लोबल पॉप्युलेशन इज प्रोजेक्टेड टू रीच 8 billion on 15 November 2022 and India is projected to surpass China as the world's most population country in 2029, according to World Population Prospects 2022, released to today on World Population Day. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त हे जे अंदाज काढले गेलेले आहेत ते अंदाज खऱ्या अर्थानं यशस्वीतेकडे जातात की काय असं दिसतंय. आणि ही एक भीतीदायक बाब आहे किंवा निराशाजनक बाब आहे की भारताची लोकसंख्या ही आपण नियंत्रित करण्यात आपण कमी पडत आहोत. लोकसंख्या नियंत्रणाच्या अनुषंगाने उपाययोजना करणं आणखी अपेक्षित आहे. कारण एकूण लोकसंख्या जर वाढली तर त्याचा आपल्याला तोटा हा सहन करावा लागतोय. उपलब्ध सोयीसुविधा आपण देऊ शकत नाही. या पद्धतीने आपण थांबूया. धन्यवाद.